मी आधी प्रॉब्लेम वाचते, त्यानंतर आपण पीपीटी द्वारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सर्वांकडे प्रॉब्लेम लिहिलेला असेलच. बघा, अ फायर ऑकर इन बिझनेस प्रिमायसेस ऑफ मुंबई ट्रेडर्स मुंबई ऑन 15 ऑक्टोबर 2014. 15 ऑक्टोबर 2014 ला आग लागलेली आहे मुंबई ट्रेडर्सच्या प्रिमायसेसला. आणि त्यातून जे रेकॉर्ड सेव्ह झालेले आहेत, द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ascertain the loss of stock and prepare a claim for insurance. खाली प्रमाणे जे रेकॉर्ड अवेलेबल आहे त्यावरून आपल्याला जी मिळालेली माहिती आहे ती माहिती बघा. स्टॉक ऑन 1 जानेवारी 2013. 1 जानेवारी 2013 चा स्टॉक दिलेला आहे 34,000 रुपये. त्यानंतर सेल्स परचेसेस दिलेले आहेत 1 जानेवारी 13 टू 31 डिसेंबर 13, म्हणजे हे पूर्ण वर्षाचे आहेत. ते आहेत 1,22,000 रुपये. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1 जानेवारी 13 ते 31 डिसेंबर 13, 1,80,000 रुपये. आणि स्टॉक दिलेला आहे 31/12/2013 चा 30,000 रुपये. ही जी पहिली 4 इन्फॉर्मेशन आहे त्या चारही इन्फॉर्मेशन ह्या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2013 च्या आहेत. आणि आग लागण्याची तारीख आहे 15 ऑक्टोबर 2014. याचा अर्थ जी पण इन्फॉर्मेशन आहे 13 ची ती 1 वर्ष अगोदरची आहे, प्रिव्हियस इयरची. आग लागल्याच्या 1 वर्ष अगोदरची इन्फॉर्मेशन आहे. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक या इन्फॉर्मेशन वरून आपण जे तयार करणार आहोत ते आहे आपलं पहिलं ट्रेडिंग अकाउंट. पहिलं ट्रेडिंग अकाउंट आपण या इन्फॉर्मेशन वरून तयार करणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढची जी इन्फॉर्मेशन आहे, परचेसेस फ्रॉम 1 जानेवारी 2014, 1 जानेवारी 2014 टू 14 ऑक्टोबर 2014, 14 ऑक्टोबर पर्यंतचे परचेसेस आहेत. आणि आग लागल्याची तारीख आहे 15 ऑक्टोबर. म्हणजे हे जे परचेसेस आहेत ते आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला घेणार, जे नंतर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो त्या ट्रेडिंगला घेणार 1,47,000 रुपये. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1 जानेवारी 2014 ते 14 ऑक्टोबर 2014, 1,50,000 रुपये. हे सेल्स सुद्धा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला स्टॉक सॅल्वेज दिलेला आहे, म्हणजे जळून शिल्लक राहिलेला माल 18,000 रुपये आहे. त्यानंतर आधीचा जो पहिला प्रॉब्लेम आपण पाहिला त्यामध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली नव्हती, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट देखील दिलेली आहे 63,000 रुपये. अँड देअर वॉज अन ऍव्हरेज क्लॉथ इन द पॉलिसी. आणि ऍव्हरेज क्लॉथ सांगितलेला आहे, म्हणजे 4 स्टेपच्या ऐवजी 5 स्टेप मध्ये आता आपलं कॅल्क्युलेशन होणार आहे. मग आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्ट आपण पहिल्या स्टेप मध्ये एक ट्रेडिंग अकाउंट काढतो. जे ट्रेडिंग अकाउंट आपण मागच्या वर्षाची जी इन्फॉर्मेशन आहे त्या मागच्या वर्षाच्या इन्फॉर्मेशन वरून काढतो. बघा, फर्स्ट स्टेपला आपण जाऊ. बघा, मुंबई ट्रेडर्सचा प्रॉब्लेम आहे अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम मध्ये. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट काढा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ मुंबई ट्रेडर्स मुंबई ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. ट्रेडिंग अकाउंट साठी 4 कॉलम करा, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. छोटच ट्रेडिंग अकाउंट टाका, कारण की त्यामध्ये डेबिटला 3 आणि क्रेडिटला 2च आयटम आहेत. आता जो आपल्याला 1 जानेवारी 2013 चा स्टॉक दिलेला आहे त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. तो स्टॉक आपण ट्रेडिंगच्या डेबिट साइडला घेणार. टू ओपनिंग स्टॉक अमाऊंटच्या कॉलम मध्ये 34,000, 34,000 टू ओपनिंग स्टॉक 34,000. त्यानंतर त्याच तारखेचे परचेसेस दिलेले आहेत 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2013 ची, ते पण आपण ट्रेडिंगला दाखवणार आहोत. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1 जानेवारी 2013
ते 31 डिसेंबर 2013 चे सेल्स आहेत 1,80,000 रुपये. ते क्रेडिटला दाखवा. बाय सेल्स 1,80,000 आणि परचेसेस डेबिटला दाखवा. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2013 चे परचेसेस 1,22,000. ओपनिंग स्टॉक आपण डेबिटला घेतला 34,000 रुपये. त्यानंतर सेल्स क्रेडिटला दाखवले 1,80,000 रुपये. परचेसेस डेबिटला दाखवले 1,22,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, ज्याला तारीख दिलेली स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2013, त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. तो क्लोजिंग स्टॉक घ्या क्रेडिटला 30,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटला पोस्टिंग करण्यासाठी फक्त 4 आयटम होते. 4ही आयटम आपण पोस्टिंग केलेले आहेत. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. क्रेडिट साईडची टोटल करा. 1,80,000 प्लस 30,000 2,10,000. ती डेबिटला मांडून घ्या 2,10,000. आता डेबिटचे 34,000 आणि 1,22,000 यांची टोटल करा. ती येते 1,56,000. ती टोटल मधून 2,10,000तून ती टोटल वजा करा. 2,10,000तून टोटल वजा करा. जो तुमचा बॅलन्स येतोय तो बॅलन्स आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट काढा सर्वांनी. ग्रॉस प्रॉफिट काढा. ग्रॉस प्रॉफिट आलाय बघा 54,000 रुपये. आपण ओपनिंग स्टॉक डेबिटला घेतला 34,000. सेल्स क्रेडिटला घेतले 1,80,000. त्यानंतर परचेसेस डेबिटला घेतले 1,22,000. क्लोजिंग स्टॉक 30,000. त्यानंतर टोटल केली क्रेडिटची 2,10,000. त्यातून डेबिटची टोटल वजा केली. जो बॅलन्सिंग फिगर आली तो आला आहे ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, तो आहे 54,000. ही झाली आपली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट काढतो मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन मधून आणि बॅलन्सिंग फिगर जी येते ती येते ग्रॉस प्रॉफिट. ती आलेली आहे 54,000 54,000. आता सेकंड स्टेप कडे या. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करतो. तो रेट आपण कशावरून काढणार आहे तर हे आत्ताचे आलेले ग्रॉस प्रॉफिटचे 54,000 आणि त्याच वर्षाचे सेल्स 1,80,000 यांच्यावरून ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढणार आहोत. इथे कंसात बॅलन्सिंग फिगर लिहून ठेवा ग्रॉस प्रॉफिटच्या खाली. त्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट काढतोय. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा. सूत्र टाका. फॉर्म्युला कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा. फॉर्म्युला टाका. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट छेद सेल्स गुणिले 100. फॉर्म्युला टाका. त्यानंतर त्यामध्ये किमती टाका. ग्रॉस प्रॉफिट रेट बरोबर ग्रॉस प्रॉफिट आहे 54,000. तुम्ही छेद लिहा. माझ्याकडे तसं टाकायला कॅल्क्युलेशनला नव्हतं म्हणून मी ऑब्लिक करून टाकलेला आहे. छेद 1,80,000 जो तुमचा सेल्स आहे तो गुणिले 100. 54,000 छेद 1,80,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करा. 0 0 कॅन्सल होईल. 18 ने भाग जाईल. 18 दुणे 36, 18 त्रिक 54 आणि वरचा 0 असे 30% तुमचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट रेट बरोबर 30%. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला. त्यासाठी फॉर्म्युला वापरला. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. फॉर्म्युला वापरून त्यानंतर किमती टाकल्या.
54,000 छेद 1,80,000 पुढे रुपीजचं चिन्ह करत जा. रुपीज 54,000 छेद रुपीज 1,80,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 30%. ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला 30%. ही झाली आपली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये आपण आग लागल्याच्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट काढतो. त्याला म्हटलं जातं मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट, कारण की हे वर्षाच्या मध्येच काढायचं असतं, फायनल ट्रेडिंग अकाउंट नसतं, म्हणून त्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणायचं. आणि त्याला तारीख देताना आग लागल्याच्या तारखेपर्यंतची तारीख द्यायची. वरती नाव द्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आणि इयर टाकताना 1 जानेवारी 2014 ते 14 ऑक्टोबर 2014 टाका, किंवा आग लागल्याची तारीख टाकली तरी चालेल, म्हणजे 15 ऑक्टोबर 2014 टाकली तरी चालेल, किंवा तारीख नाही लक्षात आली तर टू द डेट ऑफ फायर असं लिहिलं तरी चालतं. ट्रेडिंग अकाउंट साठी 4 कॉलम करा. पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. कॉलम करा, 4 कॉलम करा. पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. आता ओपनिंग स्टॉक घ्या. मागचा क्लोजिंग तो पुढचा ओपनिंग. मग मागचा क्लोजिंग स्टॉक जो होता तो होता 30,000 रुपये होता मागचा क्लोजिंग स्टॉक. तो पुढचा ओपनिंग आहे 30,000 रुपये. जो 31 डिसेंबर 2013 चा स्टॉक होता तो आपण ओपनिंगला घेतलेला आहे. त्यानंतर आग लागल्याच्या वर्षीचे परचेसेस आणि सेल्स आपल्याला दिलेलेच आहेत. आग लागल्याच्या वर्षीचे परचेसेस आणि सेल्स ते आपण लिहून घेऊ. सेल्स क्रेडिटला लिहिले बाय सेल्स. आग लागल्याच्या वर्षीचे 1,50,000 रुपये आणि परचेसेस डेबिटला टू परचेसेस 1,47,000 रुपये. या 3 इन्फॉर्मेशन पैकी सेल्स आणि परचेसेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले होते. आणि ओपनिंग स्टॉक आपण कसा घेतला तर मागचा क्लोजिंग तो पुढचा ओपनिंग, म्हणून 30,000 रुपये ओपनिंग स्टॉकला घेतला. आता आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक नाहीये, कारण की आग लागले असल्यामुळे आपण अकाउंट क्लोज केलेले नव्हते आणि आपल्याकडे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन नव्हतं. त्याचप्रमाणे क्लोजिंग स्टॉक नसल्यामुळे ग्रॉस प्रॉफिट पण आपण काढू शकत नाही. मग आपण हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यासाठी मागच्या वर्षाच्या ग्रॉस प्रॉफिटचा आधार घेणार आहोत. मग मागच्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट होता 30%. मग चालू वर्षाचा पण 30% असणार असं ऍज्युम करून डेबिट साइडला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करते. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन इन ब्रॅकेट 30% ऑन सेल्स रुपीज 1,50,000. 30% सेल्स वर कॅल्क्युलेट करा, म्हणजे 1,50,000वर 30% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करून तुमची अमाऊंट आलेली असेल 45,000 रुपये. 1,50,000वर 30% म्हणजे 45,000 रुपये. आता डेबिट साइडची टोटल करायची, म्हणजे ओपनिंग स्टॉकची अमाऊंट 30,000, परचेसेसची अमाऊंट 1,47,000 आणि ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट 45,000. यांची बेरीज करा. डेबिट साइडची बेरीज आली 2,22,000. ती क्रेडिट साइडला मांडा 2,22,000. डेबिटची बेरीज क्रेडिटला मांडा. त्यातून क्रेडिटचे सेल्सचे 1,50,000 वजा करा. बॅलन्सिंग फिगर येईल क्लोजिंग स्टॉक. बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक 72,000. कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर ही झाली आपली तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण सेल्स परचेसेस दिलेले होते ते घेतले. मागच्या वर्षीचा क्लोजिंग तो पुढचा ओपनिंग, त्या रूल नुसार ओपनिंग स्टॉक घेतला. त्यानंतर डेबिट साइडला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. सेल्सवर 30%, डेबिटची टोटल केली, त्यातून क्रेडिटचे सेल्स मायनस केले आणि बॅलन्सिंग फिगर आला 72,000 रुपये क्लोजिंग स्टॉक. ही झाली आपली तिसरी स्टेप. त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये आपण स्टॉकची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. स्टॉक टू द डेट ऑफ फायर घेतो. व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर
त्यालाच आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक 72,000, 72,000 रुपये. त्याच्या समोर रुपीजचं चिन्ह करा आणि त्यातून सॅल्वेज स्टॉक जो आहे तो आपण मायनस करणार आहोत. रुपीजचं चिन्ह करा 72,000 समोर. त्यातून सॅल्वेज स्टॉक 18,000 रुपये आपण मायनस करणार आहोत. सॅल्वेज स्टॉक आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता, तो आपण मायनस करणार आहोत. आणि जी बॅलन्सिंग फिगर येईल ती असणार आहे तुमचा व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. बघा, व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर म्हणजेच क्लोजिंग स्टॉक 72,000 रुपये जो आपण आता कॅल्क्युलेट केलेला आहे, त्यातून लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज किंवा सेव्ड 18,000 रुपये जी प्रॉब्लेम मध्ये दिलेली होती आपल्याला, आणि वजाबाकी करून जे उत्तर आलं 54,000 रुपये, त्याला म्हणायचं व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक. तो आपण कॅल्क्युलेट केला, तो आलेला आहे 54,000. ही झाली आपली चौथी स्टेप. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण इथपर्यंतच कॅल्क्युलेशन केलेलं होतं, कारण की त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पॉलिसीची अमाऊंट दिलेली नव्हती. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे, म्हणून पाचवी स्टेप आपण वापरतोय ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. पाचवी स्टेप कॅल्क्युलेट करा, ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. पाचव्या स्टेप साठी फॉर्म्युला लिहा. पाचव्या स्टेप साठी फॉर्म्युला अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू सम इन्शुअर्ड अपॉन व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक गुणिले म्हणजे इंटू व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे पॉलिसीची अमाऊंट आपण इथे घेणार, क्लोजिंग स्टॉक आपण छेद घेणार आणि गुणिले लॉस ऑफ स्टॉक जो कॅल्क्युलेट केलेला आहे चौथ्या स्टेप मध्ये त्याने गुणणार. मग सम इन्शुअर्ड किंवा पॉलिसीची अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याला नेट क्लेम म्हणू शकता किंवा अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम लिहिलं तरी चालेल. मग अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹63,000 पॉलिसीची अमाऊंट छेद ₹72,000, 72,000 रुपये तुमचा क्लोजिंग स्टॉक आलेला आहे, गुणिले लॉस ऑफ स्टॉक चौथ्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 54,000. यांचं कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येते नेट क्लेमचं ते येते ₹47,250. जर पॉइंट मध्ये उत्तर आलं तर राऊंडेड अप करून घ्यायचं. पॉइंट मध्ये नाही आलेलं, कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर येते ₹47,250 रुपये. खालच्या ओळीवर परत एकदा लिहा, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम बरोबर ₹47,250 आणि त्याला चौकोन करा. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹47,250 आणि त्याला चौकोन करा. असा 5 स्टेप मध्ये आपला लॉस ऑफ स्टॉक मेथडचा प्रॉब्लेम संपलेला आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट नसल्यामुळे 4 स्टेप मध्ये प्रॉब्लेम संपला होता. ह्या प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली होती, त्यामुळे 5 स्टेप मध्ये आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.